नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, राजकारणाची इंग्रजी मधली अशी एक व्याख्या आहे, पॉलिटिक्स इज आर्ट ऑफ पॉसिबिलिटी. म्हणजे शक्यतांचा खेळ. आणि त्या शक्यतांमध्ये थोडी जरी संधी सापडली तरी त्या संधीचं सोनं करणं म्हणजे राजकारण, असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. आता संधी कशात असेल तुम्हाला सांगता येत नाही. तुमचा तो प्रतिस्पर्धी असतो, त्या प्रतिस्पर्ध्याची एखादी चूक असेल, त्याच्यामध्ये एखादी त्रुटी असेल, तर त्याचा फायदा उठून आपला हेतू साध्य करण्यासाठी केलेली खेळी म्हणजे पॉलिटिक्स, म्हणजे राजकारण. ही साधी सरळ व्याख्या आहे. आणि त्यामुळे तुम्ही दुबळे आहात ते ओळखून तुमच्यावर मात करण्यासाठी तुमचा प्रतिस्पर्धी प्रयत्न करत असेल तर त्याला राजकारण म्हणतात. त्यासाठी दुबळ्यावर हल्ला केला वगैरे असलं बोलणं शुद्ध मूर्खपणा असतो. राजकारणामध्ये त्याला वाव नसतो, कारण राजकारण आणि प्रामुख्याने सत्तेचं राजकारण हा अत्यंत निर्दय खेळ असतो. जे समोर घडत असतं तिथे आपलं उद्दिष्ट आणि आपला स्वार्थ नजरेसमोर ठेवूनच प्रत्येक पाऊल टाकावं लागतं, प्रत्येक खेळी करावी लागते. आणि जर एकाच पक्षातून दुभंगलेले दोन पक्ष असतील, एकाच कुटुंबातले दुभंगलेले दोन परिवार असतील, तर त्यांच्यामध्ये अशी जीवघेणी स्पर्धा ही अत्यंत भयानक स्वरूपात होत असते. आणि तुम्हाला माहिती की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 2019 नंतर इतकी विचित्र विचित्र वळणं आलीत की भाजपला सत्तेच्या बाहेर बसवण्यासाठी ज्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी पुढाकार घेतला, लक्षात ठेवा काँग्रेस त्यापासून अलिप्त होती. पहिल्यांदा भाजपला सत्तेच्या बाहेर बसवण्याचा पवित्रा हा शरद पवारांचा होता. आणि आपल्याला मुख्यमंत्री पद मिळत असेल तर त्यासाठी हुरळून गेलेले उद्धव ठाकरे यांचा दुसरा सहभाग होता. आणि मग या लोकांनी पराभूत असताना सुद्धा सत्ता मिळते ही लालूच काँग्रेसला दाखवली आणि काँग्रेस सुद्धा महाविकास आघाडी बनवायला पुढे आली. पण भाजपला युतीमध्ये लढून सुद्धा शिवसेनेने पाठिंबा दिला नाही, तर भाजप दुबळी होते. याचा फायदा काँग्रेसने उचलला. पण गंमत अशी होती की आपल्याशिवाय भाजप सरकार बनवू शकत नाही. आपण भले भाजपपेक्षा खूप आमदार कमी आमदारांचा पक्ष असू तरी मुख्यमंत्री पद मिळवू शकतो आणि भाजपला सत्तेपासून वंचित ठेवू शकतो. भाजपच्या दुबळेपणाचा फायदा उठवायला उद्धव ठाकरे पुढे सरसावले आणि शरद पवारांनी त्यांना प्रोत्साहन दिलं. सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भाजप निवडून आला होता. थोडक्यात 99% मार्क मिळवणारा विद्यार्थी हा पहिल्या क्रमांकाला आला पाहिजे, पण 6व्या किंवा 3ऱ्या क्रमांकावरच्या दोघांनी एकत्र येऊन त्याचे 85 आणि माझे 95 मिळून 180 होतात आणि 99 पेक्षा 180 जास्त आहे असं जेव्हा दाखवतात तेव्हा ते चिटिंग असतं. ते चिटिंग झालं, पण असं तो विषय बाजूला ठेवा. आणि त्यातून भाजप 2.5 वर्ष सत्तेच्या बाहेर बसला. पण मग भाजप हा त्या धुरंधर सिनेमातल्या डायलॉग सारखा होता, घायल जखमी झालेला होता. आणि त्या काय त्या धुरंधर मधला डायलॉग आहे ना, घातक हूं घायल हूं इसलिए घातक हूं. नेमक्या त्या भूमिकेत धुरंधर सिनेमा येण्याच्या खूप आधी देवेंद्र फडणवीस गेलेले होते. मी सर्वात मोठा पक्ष म्हणून दुसऱ्यांदा भाजपला निवडून आणलं आणि तुम्ही माझ्याशी दगाफटका करताय.
तर मग मी आता तुमच्यासाठी घातक होईल. आणि झालं. पहिली शिवसेना फुटली, शिवसेनेची 2 शकलं झाली, मग राष्ट्रवादी फुटली, राष्ट्रवादीची 2 शकलं झाली. आणि तेव्हापासून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या ज्या 2 शिवसेना झाल्या, त्या 2 शिवसेनांमध्ये एकमेकांची अक्षरशः हार्डवेअर निर्माण झालेलं आहे. कधी एखादा तोल जातो आणि मी त्याला आणखीन ढकलून खड्ड्यात घालतो, यासाठी दोनही शिवसेनेचे गट अगदी टपून बसलेले असतात. आणि त्यामुळे एका पक्षामध्ये, एका गटामध्ये शिवसेनेच्या जर थोडीशी कुजबूज असेल, थोडीशी नाराजी असेल, धुसफूस असेल, तर त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न ताबडतोबीने दुसरा गट करतो. शिंदेच्या पक्षातली धुसफूस असेल तर उबाठा शिवसेना त्याचा फायदा उठवायला बघते. आणि उबाठा शिवसेनेमध्ये थोडी इकडे तिकडे काहीतरी हालचाल होताना दिसली तर त्याचा फायदा उचलायला एकनाथ शिंदेच्या गटातले उदय सामंत उतावळे झालेले असतात. आता लक्षात घ्या, काल परवा ज्या राज्यसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये महाविकास आघाडीचा बोजवारा कधीच उडालेला आहे, विधानसभा निवडणुकीतच उडालेला आहे. पण तरीही त्यांच्या वाट्याला जी एक राज्यसभा निवडणूक, एक जागा येणार होती, ती आपल्याला मिळावी आणि आपल्या पसंतीच्या प्रियंका चतुर्वेदी यांना दुसऱ्यांदा राज्यसभा मिळावी, यासाठी तिसऱ्या पिढीतले शिवसेना पक्षप्रमुख उबाठाचे आदित्य ठाकरे अगदी उत्साही होते, उत्सुक होते, इच्छुक होते. पण परिस्थिती अशी निर्माण झाली की त्यांना हात चोळत बसावं लागलं. त्यांना हात चोळत बसावं लागलं. त्यांच्याच पक्षाचे राज्यसभेचे सदस्य, दीर्घकालीन सदस्य संजय राऊत यांनी शरद पवारांचं नाव सुचवलं आणि एक प्रकारे आदित्य ठाकरे यांच्या इच्छा आकांक्षावर पाणी फेरलं गेलं. धुसफूस झाली, धुसफूस झाली. पण ती धुसफूस लवकरच आवरेल अशी अपेक्षा होती. शेवटी एक असतं, पक्षामध्ये जेव्हा तुम्ही एकत्र काम करत असता तेव्हा सगळ्याच एकमेकांच्या गोष्टी पटतील असं बिलकुल नाही. एकमेकांविषयी नाराजी पण असू शकते. पण ती नाराजी एकदा घटना घडून गेल्यानंतर मलमपट्टी करून सावरली जाते आणि सगळं परत सुरळीत चालू होतं. पण राज्यसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाचे फक्त 10 आमदार असताना, त्यांच्या दुपटीने आमदार असतानाही आपला शब्द फेटाळला गेला. म्हणून आदित्य ठाकरे इतके विचलित झालेले आहेत की त्यांचा राग आता शरद पवारांपेक्षा संजय राऊतांवर आहे असं उघडपणे सांगितलं जातं, उघडपणे सांगितलं जातं. आणि ही गोष्ट स्वाभाविक असते. फॅमिली बिझनेसमध्ये किंवा घराणेशाहीमध्ये, अगदी राजकारण असो किंवा व्यापारी असोत किंवा उद्योग असोत, धीरूभाई अंबानी यांनी शून्यातून रिलायन्स नावाचा उद्योग समूह उभा केला. पण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या 2 मुलांमध्ये, मुकेश आणि अनिल अंबानीमध्ये, त्या उद्योग समूहाचं मुखिया होण्यावरून किंवा अधिकार कोणाचा चालावा यावरून दुफडी माजली. शेवटी त्या उद्योगाची विभागणी करावी लागली. अनिल अंबानींना काही कंपन्या मिळाल्या, काही कंपन्या मुकेश अंबानींनी आपल्याकडे ठेवल्या. उतावळेपणातून अनिल अंबानींनी स्वतःचं नुकसान करून घेतलं. हा सगळा इतिहास तुमच्या समोर आहे. सांगायचा मुद्दा असा मित्रांनो की मुकेश अंबानी यांनी हे सगळं घरातली भाऊबंदकी आणि बेबंदशाही माजली असताना सुद्धा वडिलांनी जे सहकारी सोबत घेतले होते त्यांच्यावर विश्वास दाखवला होता. मला तर नाव आठवत नाही, पण ICICI बँक उभी करणारे एक बडे मराठीच नावाचे अधिकारी आहेत.
जाणकार आहेत. त्यांची मदत घेऊन मुकेश अंबानीने आपल्या हाती आलेल्या कंपन्या आणि त्यांचा वेगळा समूह उभा करून परत एकदा मोठी मजल मारली. पण सांगायचा हेतू असा की ज्या वेळेला दुसरी पिढी किंवा तिसरी पिढी टेक ओव्हर करत असते तेव्हा ती आधीच्या पिढीतल्या प्रस्थापितांना खड्यासारखं बाजूला करायला लागते, जे उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे, जे शरद पवारांच्या पक्षात झालेलं आहे, जे राहुल गांधींच्या निमित्ताने काँग्रेसमध्ये झालेलं आहे, जे तमिळनाडूत झालेलं आहे, डीएमके मध्ये झालेलं आहे, सगळ्या पक्षात होतं. आणि त्यामुळे आदित्य ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांच्या विश्वासातली माणसं नको असतील तर त्यात काय नाविन्यपूर्ण नाहीये. पण ही बेबंदशाही मातोश्रीवर माजली आहे हे लक्षात आल्यानंतर त्याचा फायदा एकनाथ शिंदे यांनी उठवणं यात गैरलागू काहीच नाहीये. हळूहळू करत आदित्य ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या विश्वासू सहकार्यांना खड्यासारखं बाजूला करून उभाठा शिवसेनेचा ताबा घेण्यासाठी पावलं टाकतायत हे दिसल्यानंतर जसे या प्रस्थापितांच्या विरुद्ध असलेले उभाठा मधले अनेक जण आदित्य ठाकरेंकडे एकजूट व्हायला लागतील, तसंच उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असल्याची किंमत आपल्याला मोजायला लागते. आणि त्यामुळे विचलित झालेले लोक हे आदित्य ठाकरे विरोधात जो कोणी पुढाकार घेईल त्याच्या बाजूने उभाठा पक्षामध्ये एकत्रित होणार. ही गोष्ट साधी सरळ आहे. उद्धव ठाकरे यांनी जेव्हा शिवसेनेचा ताबा घ्यायचा प्रयत्न केला किंवा प्रयास केले, सुरुवात केली, तेव्हा हळूहळू करत सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी खड्यासारखे कोणते नारायण राणे वगैरे यांना बाजूला केलं, मग मनोहर जोशींना बाजूला केलं. पण याच्या विरुद्ध ज्यांनी हत्यार उचलायचा प्रयत्न केला तेव्हा असे विचलित तरुण पिढीचे लोक हे राज ठाकरे बरोबर गेले आणि मनसे नावाचा एक पक्ष निर्माण झाला. अलीकडल्या काळात शिवसेनेतली जी फूट होती ती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झाली. उद्धव ठाकरे आणि अजूनही पक्षप्रमुख न झालेले त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे ज्या प्रकारे त्यांच्याकडे उरलेल्या निष्ठावंतांना गुलामासारखे वागवत होते, त्याची जी नाराजी होती त्याचं एकनाथ शिंदेनी भांडवल केलं. पण एकनाथ शिंदे फुटून बाहेर पडल्यानंतर सुद्धा आम्ही कसे उद्धव ठाकरे यांच्या बरोबर एकनिष्ठ राहिलो असं दाखवणारा जो वर्ग आहे तो सुद्धा आता आदित्य ठाकरेंना नकोसा झालाय. हे हळूहळू दिसत होतं, जाणवत होतं. पण प्रियांका चतुर्वेदी यांच्या उमेदवारीच्या निमित्ताने हा सगळा प्रकार चव्हाट्यावर आला. आणि अशा वेळेला उभाठा शिवसेनेमधल्या लोकांची जी नाराजी आहे त्याचा फायदा घेऊन उरली सुरली शिल्लक सेना सुद्धा आपल्या बाजूला वळवता येईल काय यासाठी एकनाथ शिंदेनी चाचपणी करणं हा काही गुन्हा नसतो मित्र, गुन्हा नसतो. राजकारणामध्ये हे नेहमी चालत आले, किंबहुना त्यालाच राजकारण म्हणतात. आर्ट ऑफ पॉसिबिलिटी, शक्यतांची चाचपणी. प्रश्न असा आहे की आदित्य ठाकरे यांनी प्रियंका चतुर्वेदी प्रकरणातून जे केलं त्यातून ज्या प्रकारे संजय राऊत सारखा त्या पक्षातला एक ज्येष्ठ नेता दुखावला गेलेला आहे, त्यामुळे आज उद्धव ठाकरे यांच्या पक्षात असलेले अनेक सिनियर नेते अस्वस्थ झालेले आहेत. त्यांना आपलं भविष्य आतापासून डेंजर झोन मध्ये गेलेलं दिसायला लागलेलं आहे आणि त्याचा फायदा आपल्याला मिळू शकतो. उद्धव ठाकरे चालतील पण आदित्य ठाकरे नको असं वाटणारी जी उभाठामधली मंडळी आहे त्यांना थोडं चुचकारलं तर आपल्याकडे येऊ शकतील अशी आशा पालवली असेल एकनाथ शिंदे यांची तर नवल नाही. आणि लक्षात ठेवा,
उद्धव ठाकरेंकडे विधानसभेत फक्त 10 आमदार असतील, पण लोकसभेमध्ये त्यांचे 9 आमदार आहेत. 9 खासदार आहेत. आणि हे 9 खासदार एकनाथ शिंदे यांच्या बाजूला झुकायला लागले, तर एकनाथ शिंदेचा लोकसभेतला 7 हा आकडा आहे, तो फुगत फुगत वर जातो. तो नितीश कुमार आणि नायडू यांची बरोबरी करू शकतो. आज घडीला एकनाथ शिंदे यांचे लोकसभेमध्ये 7 खासदार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या उभाटा शिवसेनेचे 9 खासदार आहेत. पक्षांतर कायदा आणि 10व परिशिष्ट यानुसार त्यातल्या 2/3 म्हणजे 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडायची ठरवली, तर 6 + 7 13 असा आकडा येतो. तो 13 हा आकडा नितीश कुमारच्या खासदारांपेक्षा जास्त आहे. नितीश नायडू पेक्षा थोडा कमी आहे. कायद्याच्या चौकटीत कोर्टात वगैरे जाण्याची गरज भासणार नाही, कारण 2/3 खासदार किंवा आमदार फुटले तर ते दुसऱ्या पक्षामध्ये एक गट म्हणून विलीन होऊ शकतात. एकनाथ शिंदे यांची शिवसेना हा एक अधिकृत मान्यता प्राप्त पक्ष आहे, आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या लोकसभेतल्या 9 खासदारांपैकी 6 खासदारांनी वेगळं व्हायचं ठरवलं, आणि वेगळं होऊन त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत शिवसेनेमध्ये प्रवेश करायचा ठरवला, तर कोर्ट कचेऱ्या सुद्धा करण्याची गरज उरत नाही. अत्यंत सुखरूपपणे हे 6 खासदार एकनाथ शिंदेच्या पक्षात येऊ शकतात, आणि एकनाथ शिंदेचा आकडा हा 7 वरून 13 लोकसभेतले खासदार असा होऊ शकतो. हे मी कशाच्या आधारे म्हणतोय? तर प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेची 7वी जागा, त्यातून आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यातल्या धुसफुशीच्या बातम्या या सगळ्या एकत्र केल्या, आणि त्यानंतर अचानक लोकसभेचं आणि विधानसभेची अधिवेशनं चालू असताना एकनाथ शिंदे यांनी दिल्ली गाठलं, आणि दिल्ली गाठल्यानंतर अमित शहांच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणं, या सगळ्या गोष्टी एकत्रित जोडा, मग तुम्हाला कळेल की 6 आमदार फुटून आपल्यात येऊ शकतात. ही खुश खबर पंतप्रधानांना द्यायला एकनाथ शिंदे दिल्लीला गेले होते का? उभाठा शिवसेनेतली जी धुसफूस आणि कुजबूज आहे, तिचा फायदा घेऊन ऑपरेशन टायगर सुरू झाले का? आपण फक्त महाराष्ट्रापुरते शिवसेनेसाठी महत्वाचे नाही, अशा प्रकारामध्ये आम्हाला थोडी मदत तुम्ही केली तर दिल्लीत सुद्धा एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही एनडीए मध्ये अत्यंत प्रभावशाली असा गट होऊ शकतो. तुमच्याकडून तेवढी मदत पाहिजे हे सांगायला एकनाथ शिंदे दिल्लीला गेले होते का? आधी असं सांगितलं गेलं की महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये स्थानिक भाजपवाल्यांनी आम्हाला मदत केली नाही मित्रपक्ष म्हणून, ह्याची तक्रारीचं एक फार मोठं पत्र घेऊन, लांब लचक पत्र घेऊन एकनाथ शिंदे गेलेले आहेत, पण त्यावर चर्चाच झाली नाही अशी बातमी आहे. मग चर्चा कशावर झाली हा प्रश्न पडतो. तेव्हा मग 9 मधले 2/3 6 आणि 7 म्हणून 13 लोकसभेतले खासदार या निष्कर्षाप्रत यायला लागतं. मातोश्री मधली जी बेबंदशाही तिसऱ्या पिढीच्या भावी पक्ष प्रमुखांच्या अट्टाहासामुळे निर्माण झाली आहे, त्याचा फायदा उठवण्याच्या प्लॅन मधून एकनाथ शिंदे यांनी अकस्मात दिल्ली गाठली का?
या प्रश्नाचं उत्तर तुम्ही प्रत्येकाने शोधा. आवश्यक असतील त्या बातम्या तुम्हाला आजकाल डिजिटलवर उपलब्ध असतात, तपासा, एकमेकाशी जोडून बघा. मी थांबतो मित्र. मी तुम्हाला एक विचार करायला मुद्दा दिलेला आहे. विचार करा आणि आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.